नमस्कार, मी डॉक्टर दिलीप सातभाई. नुकतंच केंद्रीय प्रत्यक्ष कर समितीने मोठ्या ॲक्शन्स घेतलेल्या आहेत आणि त्या ॲक्शनच्या द्वारे प्राप्तिकर परतावा प्रक्रिया जी आहे ती सुलभ करण्यासाठी नवीन नियम देखील केलेले आहेत. प्राप्तिकर करदात्यांना त्यांच्या प्राप्तिकर परताव्याची रक्कम अधिक तत्परतेने आणि त्रुटीविना मिळावी, तसेच परताव्याच्या प्रक्रियेत होणारे विलंब, लेखाचुकांमुळे होणारी गैरसोय आणि तांत्रिक अडथळे दूर व्हावेत या उद्देशानं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने म्हणजे CBDTने या प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवणाऱ्या सुधारणा जाहीर केल्या आहेत. यासाठी त्यांनी अधिसूचना म्हणजे नोटिफिकेशन 155/2025 तारीख 27 ऑक्टोबर 2025 रोजी जारी करण्यात आला आहे. या नवीन नियमानुसार बेंगळुरू येथील केंद्रीय प्रक्रिया केंद्र म्हणजे CPC आपण म्हणतो, सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर ला प्राप्तिकर परताव्याच्या संबंधित स्पष्ट त्रुटी आणि चुका दुरुस्त करण्याचे पूर्वी नसलेले अधिकार आता प्रदान करण्यात आलेले आहेत. आता तुम्ही विचाराल याच्यात नवीन नियम काय आहेत. प्राप्तिकर कायदा 1961च्या कलम 154 अंतर्गत हे विस्तारित अधिकार आता CPC ला प्रदान करण्यात आले असून करदात्यांच्या उत्पन्नाचा आढावा व आकडेमोड करताना किंवा परताव्याच्या निर्धारणात झालेल्या पुस्तकी चुकांची दुरुस्ती त्वरित करण्यासाठी हा महत्वाचा हेतू यामागे आहे. यामुळे CPC आता एकूण कर देयता, आगाऊ कर, TDS, स्वमूल्यांकन कर यासारख्या प्रीपेड क्रेडिट्सचा कर निर्धारण करताना काही चुकीने विचार झाल्यास किंवा परताव्यावरील कलम 244 अ खालील व्याज चुकीचे काढले गेल्यास ती त्रुटी स्वतः संबंधित करदात्याच्या अर्जाखेरीज आता सुधारू शकणार आहे आणि गरज भासल्यास सुधारित परतावा किंवा मागणीची सूचना जारी करू शकणार आहे. पूर्वीचे नियम काय होते? पूर्वी अशा दुरुस्तींसाठी कर निर्धारण अधिकाऱ्याकडे स्वतंत्र अर्ज करावा लागत असे, ज्यामुळे प्रक्रिया वेळखाऊ आणि गुंतागुंतीची होत असे. नवीन नियमामुळे ही प्रक्रिया आता केंद्रीकृत झाली असून त्यामुळे होणारा प्रशासकीय पातळीवरील विलंब आता मोठ्या प्रमाणात टाळता येणार आहे. याशिवाय केंद्रीय आयुक्तांना CPC त्यांच्या अधीन असलेल्या अतिरिक्त आणि संयुक्त आयुक्तांना या अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्याची मुभा देण्यात आली आहे, जेणेकरून दुरुस्तीची प्रक्रिया आता अधिक वेगाने पूर्ण होण्यास पूर्ण मदत होणार आहे. आता या नवीन नियमाचे ठळक फायदे काय होणार? पहिला फायदा, लेखा त्रुटींची जलद दुरुस्ती आता होणार आहे. CPC आता थेट संगणकीय किंवा पुस्तकी चुकांवर प्रत्यक्ष कारवाई करू शकणार आहे व विना अर्जाद्वारे. दुसरा महत्वाचा फायदा, वेळेवर परतावा करदात्यांना मिळू शकेल. परतावा, व्याजाची मोजणी व त्यामध्ये आकडेमोड करताना आता जलद गतीने दुरुस्त केल्याने करदात्यांना परताव्याची रक्कम वेळेत मिळणार आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा, प्रशासकीय अडथळ्यात घट. CPC आणि कर निर्धारण अधिकाऱ्यातील संवाद हा प्रणाली आधारित होणार असल्यामुळं आता मोठ्या प्रमाणात एकमेकात होणारी दिरंगाई मोठ्या प्रमाणात कमी होईल. आणि चौथा मुद्दा, पारदर्शकता आणि विश्वासार्हता. बदलांतर्गत सर्व सुधारणा डिजिटल पद्धतीने नोंदवल्या जाणार असल्यामुळं करदात्यांच्या प्रीपेड आणि सवलतीचा अचूक परावर्तित परिणाम झालेला सर्व करदात्यांना आता दिसू शकणार आहे. आता या अधिसूचनेचा मुख्य उद्देश काय आहे तर दोन शब्दात सांगायचं ठरलं तर ही अधिसूचना सरकारच्या फेसलेस आणि तंत्रज्ञान चलित कर प्रशासन या व्यापक धोरणाशी सुसंगत आहे. कर प्रक्रिया अधिक पारदर्शक, स्वयंचलित आणि करदात्या अनुकूल बनवणं हे यामागील मुख्य ध्येय आहे. महत्वाचा फायदा, CBDTच्या मध्ये खटे वाचणार. CBDTच्या मध्ये या निर्णयामुळे करदात्यांना अनेक वेळा कार्यालयात जाण्याची किंवा विविध अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची आता आवश्यकता उरणार नाही. पुस्तकी आणि संगणकीय चुकांमुळे विलंब झालेल्या परताव्यांचे जलद निराकरण होईल, ज्यामुळे करदात्यांचा विश्वास वाढेल आणि अनुपालन सुलभ होणार आहे. थोडक्यात निष्कर्ष सांगायचा झाला तर CBDTने आणलेली ही सुधारणा केवळ परताव्याच्या प्रक्रियेत वेग आणि पारदर्शकता आणण्याचे पाऊल नसून
कर प्रशासनातील डिजिटल परिवर्तनाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. करदात्यांना आता आपला परतावा अधिक जलद, अचूक आणि निश्चिंतपणे मिळण्याचा एक मार्ग मोठ्या प्रमाणात खुला झालेला आहे. आपल्याला हा माझा जर व्हिडिओ आवडला तर जरूर शेअर करा, लाईक करा, माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जे लाईफ टाईम फ्री आहे. धन्यवाद.